हरगुडेवाडी आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा विनंती आहे. पहिला बॉल बॅटचा एज लागले दरम्यान रिजन मध्ये बॉल चालला. एक धाव तिथे प्राप्त होईल एका धावेने या डावाला सुरुवात झाली आहे. विनोद आणि सुनील ही दोन्ही मैदानावरती आहे. पुढचा बॉल फुल टॉस होता. स्ट्रेट अवे नो बॉलची घोषणा झाली आहे आणि या बॉलला फेकून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. बॉल जाईल सीमा रेषेपार. षटकार 6 धावा. एकूण 7 धावा प्राप्त होतील. आठ धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र वाईड बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. विनोद आणि सुनील ही दोन्ही मैदानावरती आहे. प्रमोद गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. आक्रमक सुरुवात केली सुनील यांनी या सामन्यामध्ये. गोलंदाज प्रमोद. पुढचा बॉल यावेळेस फाईनल क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. क्षेत्ररक्षक तिथे अडखळलेत आणि तिथे एक धाव पूर्ण होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 10 धावा धावपलकावरती आहेत. विनोद आणि सुनील ही जोडी मैदानावरती आहे. आक्रमक सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रमोद. फुल लेनचा बॉल होता. तिथे मात्र एक धाव घेण्याचा मानस होता परंतु संधी नव्हती आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. स्पष्ट नकार पाहायला मिळाला. हे खूप महत्त्वाची तत्व आहेत क्रिकेटमध्ये. ॲज अ बॅटर म्हणून तुम्हाला धाव उपलब्ध आहे की नाही स्पष्ट नकार किंवा होकार देता आला पाहिजे. येस ऑर नोचा कॉल खूप महत्त्वाचा असतो. ज्यावेळेस तुम्ही एक धाव पूर्ण करता तेव्हा तो कॉलिंग खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. बॅटवरती बॉल व्यवस्थित येऊ शकलेला नाहीये. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 11 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रमोद आहेत. फुल टॉस बॉल. संधी होती फलंदाजाकडे. ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉलला केवळ दिशा दिली आहे. फुल टॉस वरती गोलंदाज प्रमोद यांचा फुल्ली लॉस. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. पंधरा धावा धावपलकावरती. सुनील आक्रमण करतायत. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते सुनील यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस देखील आक्रमण. अप्रतिम फटका आहे. काऊ फैजला बॉलला फेकून दिलाय. हा व्हॉलीबॉल आणि त्यावरती तुटून पडले सुनील त्यांच्या बॅट मधून. 1 मोर मॅक्सिमम. षटकार. ट्वेंटी 21 विदाउट लॉस. काय सुरुवात केली आहे शिवशक्ती गोवेळे संघाने या सामन्यामध्ये. कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. हरगुडेवाडे आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवशक्ती गोवेळे असा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली. धावपलकावरती धावा आहेत 21. प्रमोद यांच्यावरती आक्रमण केलंय सुनील यांनी. खास करून विनंद यांनी
ओव्हरसाठी पहिल्या षटकामध्ये अगदी उन्हाळ्याचं सत्र सुरू आहे, परंतु धावांचा पाऊस मैदानावरती पडताना पाहायला मिळाला आहे. स्ट्राइक एंड वरती विनोद आलेत आणि विनोद देखील सांगतायत हम भी किसी से कम नहीं है. सुनील यांनी तर आक्रमण केलंय, परंतु विनोद देखील पहिल्याच बॉल वरती डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ठोकतायत. बाहेर काढ, बॉल बघायला सांग. 25 धावा धाव फलकावरती आहे. 25 रन्स आक्रमक फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. दोनो भाई दोनो तबाई ते चित्र मैदानावरती पाहायला मिळाले. दोघांनी आक्रमण केले मैदानावरती. फलंदाज विनोद आणि सुनील या जोडीने मात्र आक्रमक फलंदाजी केली. 25 धावा धाव फलकावरती आहेत. फलंदाजी ट्रॅकवरती विकास, धावांचा विकास मात्र फलंदाज करतायत सध्याच्या घडीला. विकास गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवरती चौकार त्यांच्या विरोधामध्ये लकावला गेलाय. विनोद स्ट्राइक एंड वरती. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय समोर, हेलिकॉप्टर शॉट आणि बॉल मात्र खूप वेगाने ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कमालीचा हा ऑन ड्राईव्ह आहे. फुलर लेनचा बॉल त्यावरती ठोकलाय. आणखीन एक नेत्रदीपक क्रिकेटचा क्लास असणारा फटका, चौकार पाहायला मिळाले. या षटकाची 29 धावा धाव फलकावरती आहेत. सुरुवातीला अडखळत खेळणारे विनोद आता मात्र लय पकडत आहेत आणि लय त्याने देखील पकडली आहे. पुढचा बॉल फुलर लेनचा होता. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅटच्या एजला बॉल लागलाय. बॉल चाललाय पॉइंट रिजन मध्ये. एक धाव प्राप्त होईल एका धावेने. धाव फलक पुढे जाईल. 30 धावा धाव फलकावरती. 30 रन संधी स्कोर कार्ड. 30 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. विनोद आणि सुनील ही जोडी मैदानावरती आहेत आणि आक्रमक फलंदाजी दोघेही करतात मैदानावरती आपल्या संघासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण. फाईन लेग क्षेत्रामध्ये खूप फाईन बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतायत. वेगवान आउटफील्ड या मैदानाची आणि हा बॉल वाईड आहे. वाईडच्या माध्यमातून तब्बल 5 धावा मिळतील. नशिबाचा पंजा. धावा धाव फलकावरती आहेत. धावांचा ओघ आणि वेग खूप प्रचंड वाढलाय. यावेळेस देखील आक्रमण स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न होता. हवेमध्ये उंच बॉल गेलाय. मिस टाइम स्ट्रोक आणि इथे 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील. चांगली रनिंग मिडीतून विकेट पाहायला मिळाली. मिस टाइम स्ट्रोक बॉल हवेत गेला, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडतोय आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 37 धावा धाव फलकावरती आहेत. 37. यावेळेस देखील आक्रमण करतायत. हवेमध्ये बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका बसलाय. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड झोन मध्ये बॉल पडतोय. पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त होतील. कॅच पकडावे लागतील. बॉल खाली पोहोचावं लागेल. हाफ चान्सेस तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 39 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज विकास. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेस देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा हवेत बराच काळ बॉल राहतोय. एका टप्प्यावरती क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील, परंतु हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार, चौकार. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला. 43 धावा धाव फलकावरती आहेत. 43 विदाऊट लॉस. काय सुरुवात केली आहे विनोद आणि सुनील या जोडीने. मैदानावरती छोटासा ड्रिंक्स ब्रेक आहे. अगदी 1 मिनिटामध्ये ड्रिंक्स ब्रेक तिथे आटपायचा विनंती आहे. अजूनही आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत. जवळपास 5 सामने यानंतर देखील आपल्याला खेळवायचे आहेत. थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. याची नोंद दोन्ही संघाने करून घ्यायची आहे. चला 43 धावा धाव फलकावरती. धावांचा अक्षरशः पाऊस मैदानावरती पडलाय. सुनील आणि विनोद या जोडीने आक्रमक सुरुवात आपल्या संघाला दिली आहे. नॉट आउट. 43 रन्स स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. ओपनिंग स्टँड.
खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली सुनील आणि विनोद या जोडीच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवरती अविनाश दाखल झाले. षटक क्रमांक 3 साठी अविनाश गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पावनखिंड आणि बाळमामा स्पोर्ट मानसावाडा या दोन संघांदरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोनही संघांचे संघनायक आपल्याला विनंती आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी उपस्थित राहायचंय. 43 धावा धाव फलकावरती आहेत. अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा बॉल हवेत आणि हा बॉल जाईल दूरवरती. कमालीचा फटका आहे विनोद यांच्या बॅट मधून. वन मोर मॅक्सिमम षटकार. .49 49 धावा धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा आक्रमण करतायत विनोद. हा बॉल हवेत उंच देखील गेलाय. क्षेत्ररक्षक शोधतायत बॉलला हवेमध्ये परंतु हा देखील बॉल जाईल दूरवरती. विनोद यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा आक्रमण. वन मोर बिग हिट आणि स्कोर जाऊन पोहोचलाय 50 अप. 55 धावा धाव फलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग मैदानावरती सुरू आहे. शिवशक्ती गोवेल टीम 55 विदाउट लॉस. दुसरं नाव आहे विनोद आणि त्यांच्या जोडीने सुनील देखील आक्रमक फलंदाजी करत आहेत. सुरुवातीला चाचपटात खेळले पहिले 3 बॉल परंतु त्यानंतर लय शोधली. फलंदाज विनोद यांनी देखील 55 धावा धाव फलकावरती आहेत. 55 विदाउट लॉस. अविनाश यावेळेस मात्र वाईट बॉल पंचाने घोषित केला. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. अब तक 56 धावा धाव फलकावरती आहेत. आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली आणि प्रत्येक षटका पाठीमागे आक्रमकता जी आहे ती मात्र वाढत गेली. 56 धावा धाव फलकावरती आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल इथे मात्र वेल लेफ्ट केलाय. वाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. वाईट बॉलच्या माध्यमातून आणखी एक अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 57 धावा धाव फलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू. 57 धावा धाव फलकावरती आहेत. विनोद आणि त्यांच्या जोडीने सुनील ही जोडी मैदानावरती आक्रमक फलंदाजी दोघांनी आतापर्यंत मैदानावरती केलेली आपल्याला पाहायला मिळाली. सह्याद्री बी आणि मुटकलवाडी संघाचे संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधायचा आपल्याला विनंती आहे. यावेळेस देखील आक्रमण करतायत. लगातारचे 3 षटकार लगावलेत विनोद यांनी. कमालीची बॅटिंग मैदानावरती करतायत. पॉकेट साईज डायनामो आहेत आणि कमालीची बॅटिंग मैदानावरती विनोद करताना पाहायला मिळत आहेत. आक्रमक फलंदाजी 63 धावा धाव फलकावरती आहेत. लगातारचे 3 षटकार आपण पाहिलेत फलंदाज विनोद यांच्या बॅट मधून. आक्रमक फलंदाजी मात्र पाहायला मिळाली. सुरुवात केली होती सुनील यांनी परंतु आता विनोद यांनी चार्ज आपल्या हातामध्ये घेतलाय. 63 धावेंपर्यंत हा मोर्चा नेऊन ठेवलाय. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅटचं एज लागलंय. चांगला असेल एस्टनच्या पाठीमागे पाहायला मिळालाय परंतु छोटी परंतु इम्पॅक्टफुल खेळी पाहायला मिळाली विनोद यांची. आपल्या संघासाठी खूप महत्वाचं योगदान त्यांनी दिलंय. राधे मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती. आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली विनोद यांच्या माध्यमातून. लगातारचे 3 षटकार 63 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल अद्याप या षटकामधले बाकी आहेत. 63 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज अविनाश पहिल्या 3 बॉलवरती आक्रमण झालं होतं. 4थ्या बॉलवरती विकेट हरली. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकामधील. आक्रमण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत राधे. त्यांच्या जोडीने सुनील देखील मैदानावरती आहेत. सुनील आणि राधे ही जोडी मैदानावरती आहे. मुटकलवाडी आणि सह्याद्री 11 जुगाई बी संघ या 2 संघांदरम्यान टॉस केला जाईल पुढील सामन्याचा. यावेळेस स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. हवेत तर उंच बॉल गेला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि
तिसऱ्या धावेसाठी पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय, तपासलं जाईल. मुटकलवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपण सांगायचा विनंती आहे. फिल्डिंग घेतली आहे. चला फलंदाज बाद आहेत आणि ऑन द लाईन अंपायर बिलॉंग्स टू लाईन. फलंदाज धावबाद असतील. शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 65 धावा धावफलकावरती आहेत. 66 धाव्यांचं लक्ष इथे असेल. 66 इज द टार्गेट. चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं विनंती आहे. सिक्स्टी सिक्स इज द टार्गेट. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल वाईड आलाय. वाईड बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव इथे प्राप्त होईल. 1 धाव धाव फलकावरती आहे. सचिन गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला आक्रमण केलंय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कमालीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये इनफिल्डच्या वरून बॉलला काढलंय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार.
66 धावांचा पल्ला गाठायचा तर सुरुवात देखील आक्रमक करावी लागेल हे अविनाश यांना माहिती आहे आणि त्याने देखील आक्रमणाला सुरुवात केली आहे. गोलंदाज सचिन यांच्या विरोधामध्ये चौकार त्याने ठोकलाय. एकूण 5 धावा धावपलकावरती आहेत. 66 धावांचं लक्ष आहे. 66 इज द टार्गेट. धावपलकावर धावा आहेत 5. गोलंदाज सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती, फलंदाजीसाठी अविनाश. ज्यावेळेस देखील इनफिल्डवरून खेळण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये प्रोडक्शन आहे. मिड विकेट रिजनमध्ये एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 6 धावा धावपलकावरती आहे. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. आक्रमक सुरुवात तर दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळाली आहे. 6 धावा धावपलकावरती, गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन, अविनाश आणि राहुल ही जोडी मैदानावरती आहे. बॅटचं एज लागलंय तिथे मात्र अगदी हवेमध्ये झेपावत झेल पकडण्याचा प्रयत्न झाला परंतु झेल ड्रॉप झालाय. अतिरिक्त थोडीशी उसळी खरं तर आपण पाहतो हवेमध्ये झेपावले विकेट किपर आणि त्यामुळे बॅट आणि माफ करा त्या ठिकाणी बॉल थोडासा खाली राहिला आणि झेल ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळालाय. सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 6 धावा धावपलकावरती. फलंदाजीसाठी फलंदाज राहुल. ऑन साइडला कडक हा फटका स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एक टप्पा घेतलाय आणि बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. वरती आहे टीट फॉर टॅट. 11 धावा. जशास तसं प्रत्युत्तर मात्र मैदानावरती दिलं जात आहे. ईट का जवाब पत्तर. 11 धावा धावपलकावरती आहेत. अपील झाली आहे पंचांकडे कॉट बिहाइंड साठी. पंचांचा बोट आकाशाकडे आणि पहिला धक्का लागलाय. बॅटिंग करणारी टीम फलंदाज या ठिकाणी बाद होईल. हरगुडेवाडी टीमला पहिला धक्का लागलाय. फलंदाज सुनील बाद झालेत. नवीन फलंदाज रोहित मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 3 वरती. राहुल यांनी चांगली सुरुवात केली होती. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहायला परंतु आता ते बाद होत आहेत. नवीन फलंदाज रोहित क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. पुढचा बॉल ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये हा बॉल चाललाय आणि एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2 धावा इथे देखील पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या सहाय्याने धावपलक पुढे जाईल. 13 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 13 लॉस ऑफ दी 1 विकेट. बारा बॉल आणि 53 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती तुषार दाखल झालेत सेकंड ओव्हरसाठी. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजूनही 53 धाव्यांची आवश्यकता आहे. बारा बॉल 53 धाव्यांची आवश्यकता आहे. तुषार गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. व्हाट अ शॉट दॅट इज. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल केलाय आणि हा बॉल गोल होईल सीमारेषेच्या पलीकडे. कडक हा फटका चपराक लगावली आहे आणि बॉलला पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाज अविनाश यांच्या बॅट मधून आला षटकार. 6 धावा.
अविनाश यांच्या बॅटमधून षटकार आलाय. एकूण धावफलकावरती धावा आहेत 19. वेस्ट हाईटच्या वरती आहे का तपासलं जाईल. नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट असेल. 22 धावा धावफलकावरती आहे 22. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक टप्पा घेतलाय आणि फ्री हिटच्या बॉलवरती आला बिग हिट. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता होती. गोलंदाजी ट्रॅकवरती तुषार आहेत. यावेळेस देखील आक्रमण. कमालीचा फटका आहे. काऊ फैजला. अविनाश यांच्या बॅट मधून वन ऑफ बिग हिट. षटकार. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. आक्रमक बॅटिंग दोन्ही एंडनं पाहायला मिळाली. अविनाश सध्याच्या घडीला आक्रमण करतायत. आवश्यकता होती आक्रमणाची. 31 धावा धावफलकावरती आहेत. हा देखील फुल टॉस समोर दिशेने फोर्स केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल जातोय चौकारा करता. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. 35. 7 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आक्रमण स्क्वेअर क्षेत्रामध्ये बॉलला खेळताय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि धावफलक जाऊन पोहोचतोय. 39 धावा धावफलकावरती. 39. लॉस ऑफ दी 1 विकेट. अविनाश यांनी आक्रमणाला सुरुवात केली आहे. स्वतःला सांगतायत शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 27 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 6 मध्ये 27 बनवायच्यात. काय फलंदाजी केली अविनाश यांनी. पहिल्या डावामध्ये विनोद आणि सुनील दोघांनी मिळून जबरदस्त फलंदाजी परंतु दुसऱ्या डावामध्ये खेळाच्या उत्तर अर्धामध्ये अविनाश देखील त्यांची देखील बॅट तळपलेली पाहायला मिळाली. नॉन स्ट्राईक एंडवरती सध्याच्या घडील ते पाहायला मिळतील. 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र राधे काय करतील ते पाहणं गरजेचं आहे. रोहित काय करतील हे पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती राधेही दाखल झालेत अंतिम षटकासाठी आणि त्यांच्या विरोधामध्ये रोहित मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील.
शेवटचे 6 बॉल 27 धाब्यांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एनवरती रोहित. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एकच धाव तिथे प्राप्त झाली आहे. 5 बॉल शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 26 धाब्यांची आवश्यकता आहे. स्ट्राईक होल्ड करताय स्वतःकडे अविनाश. 5 मध्ये 26 बनवायच्यात. इथून मात्र आक्रमण करावं लागेल हे त्यांना देखील ठाऊक आहे. परंतु असं म्हणतात ना, जो उडने का शौक रखते हैं वो गिरने का खौफ कभी नहीं रखते. 5 बॉल 26 धाब्यांची आवश्यकता आहे. अविनाश सज्ज झालेत. फुलटॉस बॉल होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळतायत. बॉलने दिशा बदलली. एक धाव तिथे घेण्याचा प्रयत्न होता परंतु धाव घेतली नाहीये. आता शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे आणि 4 बॉल मध्ये अजूनही धाब्यांची आवश्यकता असेल ती 26. 4 मध्ये 26 बनवणं थोडंसं कठीण काम आहे. आता तुम्हाला डिपेंड राहावं लागेल अतिरिक्त बॉलवरती. ज्यावेळेस आक्रमण करतायत हा व्हॉलीबॉल अविनाश यांच्यासाठी ठोकलाय. गगनचुंबी षटकार. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते अविनाश यांच्या माध्यमातून. तीन बॉल मध्ये 20 धाब्यांची आवश्यकता. काय फलंदाजी केली अविनाश यांनी. दुसऱ्या डावामध्ये एकटे लढलेत आणि जेव्हा जेव्हा माणूस एकटा लढतो तेव्हा तेव्हा त्याचा इतिहास लिहिला जातो. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. प्रत्युत्तर तर कमालीचं दिलंय. पुन्हा एकदा आक्रमण. क्या बात आहे. अविनाश यांच्या बॅट मधून वन मोर बिग हिट. बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावा. 2 बॉल 14 धावे. बॉल 14 धाब्यांची आवश्यकता आहे. क्रिकेटचा खेळ आहे आणि या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. 2 बॉल मध्ये 14 बनवायच्यात. अविनाश मैदानावरती अजूनही उभा आहेत आणि स्वतःला सांगतायत शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 14 धाब्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. फुल लेनचा बॉल होता. इथे देखील धाव घेण्याचा मानस नाहीये. अविनाश यांना माहिती आहे आता पराभव निश्चित आहे. रनआउट स्वरूपामध्ये इथे विकेट येईल का तर केलं नाही रनआउट. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये 14 धाब्यांची आवश्यकता आहे. हे स्पोर्टमन स्पिरिट आहे. त्याला माहिती आहे आता रनआउटची विकेट घेऊन काही फायदा नाही आहे. शेवटचा 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 14 धाब्यांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल फुल टॉस होता. विरकावला हवेमध्ये अविनाश यांनी. शेवट गोल केला या सामन्याचा. शेवटच्या बॉलवरती देखील षटकार ठोकलाय. सामना जरूर जिंकलाय शिवशक्ती गोवळे संघाने परंतु या सामन्यामध्ये मन जिंकलीत अविनाशने. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली. तडाखेबंद इनिंग अविनाश यांची पाहायला मिळाली आहे. 49 धाब्यांवरती नाबाद राहिला अविनाश. क्या बात आहे. परंतु कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली आहे आणि या इनिंग साठी मात्र टाळ्या वाजल्याच पाहिजेत. अशी बॅटिंग अविनाश यांनी मैदानावरती केली आहे. पहिल्या डावामध्ये जरूर विनोद आणि सुनील एकत्र लढले परंतु दुसऱ्या डावामध्ये अविनाश एकटाच लढताना पाहायला मिळालाय. कमालीची बॅटिंग आपल्या संघासाठी आणि संघ पराभूत झालाय तरी देखील स्टँडिंग ओव्हिएशन आहे. काय इनिंग होती. अप्रतिम बॅटिंग. अविनाश आपण देखील यायचंय. चौदा बॉल मध्ये 49 धाव्यांची खेळी करणारा अविनाश आपण देखील यायचंय. विनंती आहे.